स्पर्धा परीक्षांसह पोलीस भरतीची तयारी करणारे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि आवश्यक मार्गदर्शन करणाऱ्या बार्टीला अपुरा निधी मिळाला आणि त्यामुळे अनेकांना प्रशिक्षणापासून वंचित राहायची वेळ आली आहे। दुसरीकडे फेलोशिपच्या बाबतीत सरकारी अनास्थेमुळे संतप्त विद्यार्थी मागच्या 1.5 महिन्यांपासून आंदोलन करतात। त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या बाजूने कुणी घेतलाय पुढाकार, या संदर्भातला रिपोर्ट बघूया। 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे। कोण म्हणते देत नाही मुंबईच्या आझाद मैदानात मागील 1.5 महिन्यांपासून ठाण मांडून बसलेले हे तरुण एमपीएससी, यूपीएससी, आयबीपीएस सह पोलीस भरतीची तयारी करण्याऐवजी त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। ऐन उमेदीच्या काळात त्यांना त्यांच्यावर ही वेळ येण्याचं कारण आहे सरकारची अनास्था। भारतीमार्फत जवळपास अनेक प्रशिक्षण बंद आहेत। आयबीपीएस मार्फत देण्यात येणारे प्रशिक्षण बंद आहे। एमपीएससी, यूपीएससी बाबत देखील प्रशिक्षण बंद आहे। यामुळे 12,000हून अधिक विद्यार्थी हे त्रस्त झालेले आहेत। यासोबतच सन 2018 पासून बार्टीची फेलोशिप न दिल्यामुळे आझाद मैदान मुंबई येथे अनेक विद्यार्थी आंदोलन करत आहेत। अनेक महिन्यापासून आंदोलन करत आहेत। हे खातं सामाजिक न्याय व विशेष विभागाचे खातं मुख्यमंत्र्यांकडे असताना अनुसूचित जाती व बौद्धांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक नुकसान होत आहे। याचा आम्ही निषेध करतो। केवळ 75 कोटी देऊन तोंडाला पाणी पुसण्याचं काम या भाजप तसेच शिंदे सरकारने केलेलं आहे। याचा देखील आम्ही निषेध करतो। त्यामुळे या निधीवर भवितव्य अवलंबून नसलेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप होतोय। गेले 43 दिवस झाले आझाद मैदान येथे आंदोलन करतोय आणि आमचं आंदोलन हे संवैधानिक मार्गाने सुरू आहे। आम्ही कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब अजूनपर्यंत केलेला नाहीये। दररोज आम्ही आंदोलनाला 15 ते 20 विद्यार्थी बसतोय, कारण मुंबई सारख्या ठिकाणी राहणं आणि 1.5 महिना खाणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आम्ही सर्वसामान्य परिवारामधून आलेले विद्यार्थी आहोत। त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न हा खूप मोठा आहे। त्यामुळे आता सध्या तरी आम्ही 20 विद्यार्थी आंदोलनाला बसलेलो, पण आज आमच्या आंदोलनांनी विद्यार्थी आंदोलन नसून एक सामाजिक आंदोलनाचे रूप प्राप्त झालेले आहे। बार्टीच्या 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्यात यावी या मागणीसाठी नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, गेली जवळपास 8 महिन्यापासून ही आंदोलनं वारंवार सर्व ठिकाणी झालेत। या माध्यमात काही गोष्टी असे घडले की अधिवेशनाच्या वेळेस अनेक वेळा मोर्चात्मक भूमिका वगैरे बार्टी संघर्ष कृती समिती 2022च्या माध्यमातून घेण्यात आली, परंतु तेव्हा ज्या पद्धतीनं आम्हाला मुंबईला अधिवेशनाच्या वेळेस शंभूराजे देसाई हे भेटले, त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलं 2022च्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा सरसकट फेलोशिप 2022ला देऊन टाकायची। ती देऊन 1 वर्ष होतंय, तरी पण आमचा संघर्ष फेलोशिपसाठी गेल्या 43 दिवसापासून आझाद मैदानाच्या माध्यमातून चालू आहे सरसकट फेलोशिपसाठी। तरी पण हे सरकार आमची मागणी आजपर्यंत अद्यापर्यंत मागणी मान्य करत नाही। तब्बल 24 जिल्ह्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये मागच्या 10 महिन्यांपासून आयबीपीएसचं प्रशिक्षणच बंद आहे। त्यामुळे आयबीपीएसची तयारी करणाऱ्या सुमारे 9,000 विद्यार्थ्यांवर प्रशिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। तर दुसरीकडे 33 जिल्ह्यांमध्ये एमपीएससी आणि पोलीस भरतीचं प्रशिक्षण बंद असल्यामुळे 20,000 प्रशिक्षणार्थींना त्याची झळ बसली आहे। याविषयी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलण्याची विनंती या विद्यार्थ्यांना केली होती। शरद पवारांनी सुद्धा त्यांची समस्या ऐकून घेत मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर मार्ग काढण्याचा शब्द त्यांना दिलाय। ही भेट कधी होतीये आणि त्यानंतर तरी दिलासा मिळेल का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतोय। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सारथीच्या फेलोशिप संदर्भात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजित पवारांना प्रश्न विचारला होता। त्यावेळी अजित पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे वाद निर्माण झाला होता। करून काय करणार नाही, पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी करून काय दिवा काय लावणार? पीएचडी करून काय दिवा काय लावणार? अजित पवारांच्या त्या विधानाची आठवण करून देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे। मी मंत्री असताना 1276 पोरांना मी महाज्योतीच्या माध्यमातून तुमच्या पीएचडी साठी फेलोशिपसाठी सिलेक्शन केलं होतं। जेवढे अर्ज आले तेवढे। आता काय 100 न 200चा नारा लावताय। काल परवा सांगितलं ना, एका नेत्याने दिवे लावणार आहे का पीएचडी झाल्यावर? आता दिवे लावत की नाही, तुम्ही मात्र उजेड पाडत कंदील लावून फिरताय ना महाराष्ट्रात। आहे बोलून लोकांना हिनवलं जात आहे, पोरांना डिमॉरलाइज केलं जात आहे। हे सगळं जे आहे सत्तेचा माज आहे। पण मला एवढंच सांगायचं आहे की हे निधी तात्काळ द्या, नाही तर तुम्हाला हे विद्यार्थी आणि मी उतरणार आहे या विद्यार्थ्यांच्या बरोबर।
ज्यांच्याकडे देशाचं भवितव्य म्हणून पाहिलं जातंय त्यांची दिवस रात्र मेहनत करण्याची तयारी आहे। घरातील आर्थिक परिस्थितीमुळे अशा अनेकांना शासकीय आधाराची गरज आहे। त्यांना तत्काळ मदत करून त्यांचा अमूल्य वेळ वाचवा, त्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं शक्य व्हावं यासाठी सरकारनं पुढाकार घेणं अपेक्षित असताना तब्बल 1.5 महिने ते आंदोलन करतायत आणि हे महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसं चित्र नक्कीच नाहीये। शरद पवारांनी पुढाकार घेतलाय, त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघावा याविषयी कायमस्वरूपी न्याय धोरण सरकारनं निश्चित करावं, तरच अभ्यास आणि संशोधन करण्यात व्यस्त होण्याऐवजी विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। मुंबईच्या आझाद मैदानातून धनंजय दळवीसह रशीद इनामदार, पुढारी।